शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र संदीप आणि आज शेतामध्ये आलो होतो तर या ठिकाणी पाहू शकता हा माझा खोडवा ऊसाचा प्लॉट आहे मित्रांनो. आणि या खोडवा ऊसाची लागवड मागच्या वर्षी 17 डिसेंबर 2025 रोजी केली होती. आणि जवळपास मित्रांनो जानेवारीच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 10 तारखेपर्यंत हा ऊस संपूर्ण तुटून कारखान्याला गेला होता. तर मित्रांनो ही 265 व्हरायटी आहे ऊसाची. आणि पाहू शकता पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी मी 4 फुटावरती सरी पाडून हा ऊस लावला होता. तर या 4 फुटाच्या सरीमध्ये मला मित्रांनो साधारणतः या ठिकाणी 50 ते 55 टनेजचं ॲव्हरेज या ठिकाणी मला या ऊसापासून भेटलेलं आहे. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये मित्रांनो शक्यतो आडसाली ऊसाची लागवड कोणी करत नाही. आमच्याकडे 12 महिन्यामध्ये ऊस तुटून कारखान्याला जातो. जास्तीत जास्त 13 महिने होतात. त्यामुळे 12 ते 13 महिन्याच्या हिशोबाने या ठिकाणी 50 ते 55 टनाचं ॲव्हरेज जर म्हटलं तर मित्रांनो मला चांगलं वाटतंय. आणि तुमच्याकडे ऊसाची कशी आडसाली तुम्ही ऊस लावता का असा 12 महिने लावता आणि तुमच्याकडे एकरी किती टनेज पर्यंत ॲव्हरेज निघतं मला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मी या खोडवा ऊसाला पाणी देण्याचं काम करतोय. काही दिवसापूर्वी मी याला काय केलं, रान फोडून हलक्या हाताने थोडी माती लावून घेतली. माती लावण्याच्या अगोदर या ठिकाणी DAP, युरिया आणि काही मायक्रोन्यूट्रिएंट जे की ऊस तुटून गेल्यानंतर अतिशय गरजेचे असतात, ते मायक्रोन्यूट्रिएंटची या ठिकाणी खत टाकलं आणि हलक्या हाताने याला माती लावून घेतली. आता माती लावल्यामुळे काय होतंय की पाणी द्यायला वगैरे सोपं राहतंय आणि गवत जे आहे त्याचा पण थोडा या ठिकाणी बिमोड होतो. तर मित्रांनो या ठिकाणी असा हा माझा टोटल 5 एकर ऊसाचा प्लॉट होता. 5 एकरमध्ये मला यावर्षी 270 टनेजचं या ठिकाणी उत्पन्न भेटलेलं आहे. तर त्यामध्ये मी सध्या समाधानी आहे. पण मला येत्या काही काळामध्ये आणखीन उत्पन्न टनेज कसं वाढवता येईल या दृष्टीने काही थोडे प्रयोग करायचे. जसं की या ठिकाणी खत व्यवस्थापन असेल, ऊसाला फवारणी असेल, एखाद्या योग्य कृषी सल्लागाराचा या ठिकाणी सल्ला घेऊन यापुढे मी माझ्या ऊस शेतीचं नियोजन करणार आहे. तर त्याविषयी व्हिडिओ मी येत्या काही काळामध्ये चॅनलवर टाकेलच. तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून त्या व्हिडिओमधून तुम्हालाही काही फायदा होईल आणि मलाही तुम्हाला माझ्या या शेतातील काही गोष्टी दाखवायला आनंद वाटेल. तर मित्रांनो चला भेटूया लवकरच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.